गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। शुभ्र सकाळच्या या तेजोमयी वातावरणामध्ये धुक्याची चादर सुंदर पसरलेली आहे आणि सकाळी सकाळी उठून सर्व भाविक भक्तजनांनी उपासना करून आपण आता निरूपणास बघा तयार झालो आहोत। बघा समर्थ सांगत आहेत की या मनुष्याच्या या जीवनामध्ये बघा जर कोणी या मनुष्याचे सोबती जर असतील ना तर ते 2 सोबती आहेत। तर ते 2 सोबती कोणते सांगितलेले आहेत बघा या निरूपणामध्ये। या 2 सोबतींबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत। बघा समर्थ सांगत आहेत बघा महाभारताची ज्यावेळी लढाई झाली, महाभारताच्या लढाईच्या आधी बघा पांडवांपैकी एक अर्जुन आला, तेव्हा श्रीकृष्णानं एक उपदेश केला होता। तो कोणता उपदेश बघा, जेव्हा अर्जुनाने आपल्या विरोधी गटातल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिला बघा, ज्यावेळी समोर बघा महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला ना तो उपदेश म्हणजे गीता ज्ञान भगवद्गीता। बघा या हिंदू धर्मामध्ये गीतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। श्रीकृष्णाने ज्या अर्जुनाला केलेले हे उपदेश आहेत ना हे आजच्या काळातली माणसांना त्याच्या कर्तव्याची माहिती करून देतात। म्हणजेच काय, म्हणजेच जे श्रीकृष्ण स्वारींनी ज्या अर्जुनाला उपदेश केले ते आजच्या काळातही या कलियुगातही महत्त्वाचे आहेत। बघा आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे बघा हातपाय गळाले होते। मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो बघा असा प्रश्न त्याला पडला होता। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं बघा गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला देतात। बघा ती कशी देतात। श्रीकृष्ण स्वारी म्हणतात की प्रत्येक मनुष्याला जन्म आणि मृत्यूचे चक्र माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। हे संसारिक जीवन जगत असताना जन्म आणि मृत्यू काय आहे बघा, कारण मानवी जीवनात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू। ज्याने या जगात जन्म घेतला आहे ना त्याला एक ना एक दिवस हे जग सोडावंच लागणार आहे आणि हे जग बघा हे या जगाचं एकमेव सत्य आहे। पण माणूस काय करतो, या मृत्यू त्याला समोर बघा दिवस आले जवळ आले की मृत्यूला घाबरायला लागतो। या जीवनातला माणूस आहे ना तो सर्वात जर त्याला कसलं भय वाटत असेल तर ते मृत्यूचं। पण श्रीकृष्ण स्वारी ते सांगत आहेत माणसाने कधीही मृत्यूला घाबरू नये। मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, पण मृत्यूला कोण घाबरत नाही।
जो व्यक्ती मोहमायामधून निसटलेला असतो, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला मोहमायातून वेगळं केलं तेव्हा अर्जुन या युद्धात तयार झाला ना, बघा त्याचप्रमाणे बघा मृत्यूचे भय असतं ना, हे माणसाला वर्तमानातला आनंद हिरावून घेतो. बघा मृत्यू येईल तेव्हा येईल, पण आत्ताचं जीवन आपण भगवंताच्या सद्गुण विचारानं व्यतीत घालूया. म्हणून बघा माणसाच्या मनात मृत्यूबद्दल कोणतीही भीती नसावी. मृत्यूची भीती ही माणसाचं वय कमी करते, म्हणून आनंद निर्माण करत नाही. म्हणून श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की या जीवनाचे दोनच खरे सोबती आहेत, एक आपलं स्वतःचे कर्म आणि दुसरा म्हणजे देव परमेश्वर. बाकीचे सगळे इथे भेटले आहेत आणि इथेच विभक्त होणार आहेत. आपले शेवटपर्यंत आपल्याला साथ देतील ते म्हणजे कर्म आणि आपला परमेश्वर. नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहा. मग तुम्ही एकटे असलात ना तरीही चालेल. तुम्हाला कोणी बोललं की याला माणसांची आवड नाही, याला कसली आवड नाही, तरीही चालेल. पण जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहाल ना तेव्हा तुमचा विजयच होईल. बघा असे श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण स्वारी पुढे म्हणतात की हे शरीर आहे ना हे नश्वर आहे, पण आत्मा बरं अमर आहे. ही वस्तुस्थिती कळाल्यानंतर माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो, पण तो निरुपयोगी आहे. कारण शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार केला पाहिजे. कारण जेव्हा माणूस सत्याचा स्वीकार करतो ना तेव्हा माणसाला येणाऱ्या दुःखामध्ये घट होतेच. समर्थ पुढे सांगत आहेत की मनाच्या शांतीशिवाय या जीवनामध्ये कोणतीच मोठी संपत्ती नाही. पण ही मनाची शांतता भेटेल कधी, मनाची ही संपत्ती भेटेल कधी, की जेव्हा आपले कर्म व्यवस्थित होतील. कारण जेव्हा कर्म व्यवस्थित होतील तेव्हा आपण परमेश्वराच्या सोबत असू, परमेश्वराच्या जवळ असू. पण जेव्हा पहिल्यांदा कोण आहेत तर आपले कर्म आहेत. जेव्हा कर्म चांगले होतील ना तेव्हा मनाची शांतता, बघा मनाचा संयम निर्माण होईल. आणि हीच मोठी मनाची शांतता असेल ना तर हीच मोठी मनाची संपत्ती आहे. बाकी या जगामध्ये सर्व नश्वर आहे. म्हणून फक्त बघा जगासमोर जिंकणाराच माणूस विजेता नसतो, तर कोणत्या नात्यासमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला माहीत असतं ना तोच या जगामध्ये विजेता असतो. बघा कधी कधी मनुष्य असतो, कधी कधी मुद्दाम म्हणून त्याला हार पत्करावी लागते. कारण हा नात्यांचा गोडवा असतो ना, तो गोडवा टिकवण्यासाठी मुद्दाम म्हणून त्याला हारावं लागतं. म्हणून काय तो कमजोर असतो का? तर नाही. ही नात्यांची ही मनाची शांतता आहे ना, हे आपल्या मनामध्ये ठरवलं तर ती लगेच होऊ शकते, निर्माण होऊ शकते. पण माणूस असं ठरवतो का? तर कधीच ठरवत नाही. माणूस लोभ, अहंकार, वासना या गोष्टींमध्ये अडकलेला असतो. पण ह्या मनाची शांतता आहे कुठे हे त्याला कधीच समजत नाही. पूर्ण आयुष्य निघून जातं आणि शेवटचा काळ येतो तेव्हा म्हणतो बघा माझं आयुष्य गेलं, पण आता तुम्ही चांगलं आयुष्य जगा. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप चुक्या केल्या, पण आता तुम्ही तरी चांगलं आयुष्य जगा. असं तो आपल्या बघा मुलांना सांगून जातो. पण मुलं तशी वागतात का? नाही.
समर्थ पुढे सांगत आहेत की ज्यांना स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवता येत नाही ना, त्यांसाठी ते काम म्हणजे बघा शत्रूंनी केलेल्या कामासारखंच आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा स्वतःच्या मनावरचा संयम. बघा आपल्या या क्रिकेटमध्ये, या क्रिकेट विश्वातला बघा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बघा स्वतःच्या मनावर संयम होता म्हणून या क्रिकेटमध्ये सर्वात श्रेष्ठ बनला ना. जर मनाचा संयम जर असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुमचा विजयच होणार. पण ज्याच्या मनाचा संयम नसेल, तुम्ही कोणतंही काम करा, तुमच्या कामामध्ये दुर्लक्षच होणार. म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येक काम तुम्हाला तुमच्यामध्ये शत्रू आडवा आहे असं वाटेल. पण हे संयम आणण्यासाठी करायचं तरी काय? हे आपण जर बघा मनुष्याने ठरवून सुद्धा माणसाच्या मनामध्ये संयम येत नाही, मग ही संयम आणण्यासाठी या माणसाने करायचं तरी काय? बघा पहिली गोष्ट आहे ती अशी की अगोदर माणसाने कर्मश्रेष्ठ करायला हवं. बघा कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे आपण ह्या जीवनामध्ये जे वागतोय, बघा पहिलं प्राधान्य आपण दिलं पाहिजे आपल्या कर्मांना. कर्मांना म्हणजे काय? बघा या जीवनामध्ये, या संसारामध्ये आपण सत्य वागलं पाहिजे. आपल्याकडून दुसऱ्यांना दुःख पोचू नये हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. बघा ज्या कर्तव्यानं आपल्याकडे धन येईल हे कर्तव्य आपण काम केलं पाहिजे. या सर्व गोष्टी जेव्हा व्यवस्थित होतील तेव्हा माणूस येईल कर्मांवर, आणि कर्म जेव्हा व्यवस्थित होतील ना तेव्हा मनाचा संयम थोडा थोडा होत जाईल. आणि मनाचा संयम जेव्हा पूर्ण मनामध्ये निर्माण होईल ना तेव्हा परमेश्वर आपल्या मनामध्ये जागृत व्हायची संकल्पना निर्माण होईल. आपल्याला असं वाटू लागेल की आता खरंच माझं मन कुणीतरी चालवतं आहे, माझं पूर्ण शरीर कुणीतरी चालवत आहे. आपल्या मनाला एवढा आनंद निर्माण होईल की आपल्याला समजणार सुद्धा नाही. बघा ही संकल्पना एवढी शुद्ध आणि पवित्र आहे ना. कधीतरी तुम्ही विचार करा, तुमच्या मनाला जर तुम्ही चालना द्यायची असेल तर तुम्ही आजपासून सुरुवात करा. आजपासून चांगलं बनायची सुरुवात करा. तुम्ही भक्ती किती करता, उपासना किती करता, या सर्व गोष्टी थोड्या वेळ बाजूला ठेवा. पण अगोदर आपल्या मनाला गरज कसली आहे ते ओळखा. बघा अगोदरचा पहिला हप्ता आहे, महिन्यापासून सुरुवात करा. बघा आता 1 तारीख येणार आहे, उद्याच 1 तारीख येणार आहे. या 1 तारखेपासनं 1 ते बघा 7 तारखेपर्यंत आपण बघा आपलं कर्तव्य व्यवस्थित, आपण रोज तर कामामध्ये जातोच, कामावर जातोच, पण 1 हप्ता लक्षात ठेवा की आपल्याकडून कोणी दुखवलं गेलं नाही पाहिजे. जर तो हप्ता आपण सक्सेसफुल बघा व्यवस्थित जर पार केला ना तर दुसऱ्या हप्त्यामध्ये बघा एक विचार करा की दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आपण आनंद निर्माण केला पाहिजे. आपल्या बघा ज्यांची आपल्याशी बघा भेट होते, आपल्या भेटीमध्ये दुसऱ्याला आनंद निर्माण झाला पाहिजे. ह्या 2 हप्ते बघा झाले, आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला आपल्या कर्मांवर लक्ष द्यायचं आहे. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे असं की या संसारामध्ये जीवन जगत असताना बघा आपल्याकडून झालेला प्रत्येक काम आणि आपल्या वैखरीतून निघणारा प्रत्येक शब्द कुणाच्या आणि कुणाच्या चांगल्यासाठीच गेला पाहिजे. तर हे कर्म व्यवस्थित होतील. आणि बघा तो 1 हप्ता बघा 3 हप्ते झाले, आणि या महिन्यातला 4था हप्ता आहे. तो 4था हप्ता त्याच्यामध्ये एक काम करायचं आहे की त्या हप्त्यामध्ये
संकल्प करायचा आहे की हे परमेश्वरा, मी आतापासून माझे चांगले कर्म चालू केलेले आहेत. बघा, परमेश्वराला विनंती करा आणि ही विनंती आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठवून करायची आहे. बघा, थोडं भक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करा, पण हे जीवन जगत असताना कर्म किती श्रेष्ठ आहेत हे समर्थांनी सांगितलेलं आहे. एक वेळ तुम्ही भक्ती केली नाही तरी चालेल, पण तुमचे कर्म एवढे श्रेष्ठ पाहिजेत ना. बघा, जिथे कर्म श्रेष्ठ असतात तिथे परमेश्वराला बोलवण्याची गरज लागत नाही. परमेश्वर आपोआप तिथे वास्तव्याला येऊन बसतो. म्हणजेच काय? म्हणजेच परमेश्वराकडे साकडं घालण्याची गरज नाही की देवा मला धन दे, संपत्ती दे, माझ्यावरचे संकट जाऊ दे. आपण अशी जागा निवडायची की तिथे परमेश्वराला बोलावलं जात नाही. तिथे परमेश्वर आपला वास्तव्य ठोकूनच बसलेला असतो. पण मनुष्य असं करतो का? मनुष्याला बघा, मनुष्याचा एक स्वभाव आहे. मनुष्य चांगलं काम करतो नक्कीच, पण चांगलं काम करत असताना त्याच्या मनासारखं होत गेलं ना की लगेच तिथे खराब काम करण्याची सुरुवात करतो. ते चांगलं काम बघा, वर्षानुवर्ष चांगलं काम केलेलं असतं, ते एक क्षणामध्ये वाईट काम करून त्या चांगल्या कामाची खराबी करून टाकतो आणि मग परत या अधोगतीला सुरुवात होते. पण मनुष्याला हेच समजत नाही की तुझा वर्तमान काळ जर चांगला गेला ना तर तुझा भविष्य काळसुद्धा चांगला जाणार आहे. पण या वर्तमान काळामध्ये जेवढा परमेश्वराचं नाव घेशील, जेवढे मनामध्ये तुझ्या श्रद्धा निर्माण होईल, तुझा खरा काळ तर तुझा मृत्यूनंतर आहे. हे ज्याला समजलं ना तो विचार करून कर्म करेल आणि करावंच लागेल. म्हणून समर्थ सांगत आहेत की मनुष्याने अगोदर चरित्रवान राहायला हवं, दयावान राहायला हवं. बघा, पुढे समर्थ सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा उपदेश देत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे चरित्र संपन्न होते ना तेवढेच ते तलवारीने सुद्धा होते. बघा, त्यांनी चरित्र संपन्न तर होतेच, पण आपल्या बघा कामावर पण त्यांचं व्यवस्थित लक्ष होतं, आपल्या कर्तव्यावर सुद्धा व्यवस्थित लक्ष होतं. म्हणून या स्वराज्याची निर्मिती केली आणि प्रत्येक जाती धर्माला त्यांनी एकत्र आणलं. कधीही कुणाचा दोष केला नाही, द्वेष केला नाही. असा राजा होणं शक्य आहे का? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आपण चरित्र आत्मसात करतो ना, वाचन करतो, तेव्हा या मनगटांमध्ये एवढी पावर निर्माण होते ना, 10 हत्तींचं बळ निर्माण होतं. म्हणूनच बघा, समर्थ पुढे सांगतात, एकदा शिवाजी महाराजांच्या एका शूर सेनापतीनं कल्याणचा किल्ला जिंकला आणि बघा त्या शस्त्रांच्या साठ्याबरोबर त्यांना अमाप संपत्तीही मिळाली होती. आणि एका शिपायानं मुघल किल्ल्यातील ती सूण होती, ती दिसायला अतिशय सुंदर होती, देखणी होती, त्याच्या समोर सादर केली. बघा, त्यांच्या समोर सादर केली. तो सेनापती त्या तरुणीच्या सौंदर्याने मोहित झाला आणि सेनापतीनं ती स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांना बघा समोर उभी केली. सेनापती तरुणीला पालखीत घेऊन शिवाजी महाराजांच्या दरबारात पोचला. त्यावेळी शिवाजी महाराज बघा सेनापतींशी राज्यकारभाराबद्दल चर्चा करत होते. युद्ध जिंकलेल्या सेनापतीने शिवाजी महाराजांना नमस्कार केला आणि म्हणाले की महाराज, मी तुम्हाला एक गोष्ट भेट देऊ इच्छितो जी त्यांनी कल्याणमधून जिंकल्यानंतर आणली होती. बघा, असे म्हणत त्यांनी पालखीकडे बोट दाखवले. शिवाजी महाराजांनी पालखीचा पडदा उचलताच पालखी एक सुंदर मुघल मुलगी बसलेली होती.
आणि ती शिवाजी महाराजांना दिसली. पण आपला राजा काय साधा होता का? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे बघा, ज्यावेळी ती मुलगी दिसली ना, त्यावेळी शिवाजी महाराजांचे डोके शरमेनं झुकले आणि ते म्हणाले, अरे आमची आई एवढी सुंदर असती ना, तर मी पण सुंदर झालो असतो. यानंतर आपल्या सेनापतीला फटकारून ते म्हणाले, माझ्यासोबत राहूनही तुला माझा स्वभाव समजला नाही. शिवाजी इतरांच्या माता मुलींना स्वतःच्या माता मानतो, आता त्यांना त्यांच्या आईकडे आदराने सोडा. बघा, हे होते शिवाजी छत्रपती महाराज. बघा, या कलियुगामध्ये या माणसानं लक्षात घ्यायला हवं. बघा, पुढे शिवाजींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वागण्यानं सेनापतीला फार आश्चर्य वाटलं. एकीकडे ते स्वतःला बक्षिसासाठी पात्र समजत होता आणि बक्षीस मिळाल्यास त्याला फक्त फटकारलं जायचं, पण त्यांच्याकडे मुघल सुभेदाराच्या सुनेला तिच्या घरी पाठवण्याचा पर्याय नव्हता. त्याने आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ओळखलं आणि मुघल छावणीतील स्त्रीला आपल्या छावणीत नेलं. म्हणून बघा, आत्तापर्यंत सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांचं काळ बघा संपूर्ण आता एवढे वर्ष झालेले आहेत, तरी हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं चरित्र कोणत्या राजाचं आहे का? बघा, श्रीरामानंतर श्रीराम प्रभूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा या स्वराज्याची निर्मिती केली आणि चरित्रवान राजा म्हणून ख्याती होती, आजही आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. म्हणून राजांनी म्हटलं ना की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती. ही भावना जेव्हा या माणसाच्या मनामध्ये येईल ना, तेव्हा माणूस चरित्रवान दयावान होईल. बघा, म्हणून कर्म माणसाचे व्यवस्थित पाहिजे. जेव्हा कर्मांना माणूस लक्ष देईल ना, कर्मांकडे लक्ष केंद्रित करेल, तेव्हा माणूस दयावान आणि चरित्रवान होईल. म्हणजेच काय, माणसाच्या जीवनामध्ये मूळ काय आहे ते मूळ ओळखायला हवं. जोपर्यंत मूळ माणूस ओळखत नाही ना, तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये असंख्य संकट येतील. पण त्या संकटांना तोंड देण्यासाठी, संकटांना सामोरे जाण्यासाठी सद्गुणच विचार माणसाकडे नसतील तर तो सामोरे जाईल का? तर कधीच जाणार नाही. श्रीराम प्रभूंनी बघा, एक वचनी एक बाणी, जेव्हा या मुखातून वैखरीतून शब्द गेला ना, तर तो परत कधी घेतला नाही. तो शब्द सद्गुणच वाणी होती. म्हणून तर या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आदराने नाव ज्यांचं घेतलं जातं ते श्रीराम प्रभू हेच आहेत ना. बघा, आत्ताच्या कलियुगामध्ये अयोध्येला हे राम मंदिर, सर्वात मोठं राम मंदिर निर्माण झालेलं आहे. हे आपल्या बघा हिंदू धर्मातील सर्वात मोठा विजय आहे. समर्थ पुढे सांगत आहेत, माणसाला एवढं जरी समजलं ना की ना ते शरीर तुमचं आहे, ना तुम्ही या शरीराचे मालक आहात. हे शरीर तर पंचतत्वापासून बनलेलं आहे. अग्नी, जळ, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर याच पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. हे एवढं जरी माणसाला समजलं ना, तरीही माणूस सद्गुण कर्म करायला सुरुवात करेल. पण हेच माणसाला समजत नाही. म्हणून अगोदर हे कळायला हवं की हे शरीर आहे ना, हे नश्वर आहे. जे तुम्ही इथे करणार आहात, जे पुण्य करणार आहात, तेच तुमच्यासोबत राहणार आहे. म्हणून बघा,
आत्मा शरीराला तसाच सोडून देतो. जसं बघा, जसा एखादा माणूस असतो ना, की जसे आपले कपडे फाटल्यानंतर ते वापरण्याची योग्य होत नाहीत म्हणून ते तसेच फेकून देतो, तसं या आत्म्याचं आहे, तसं या शरीराचं आहे. बघा, म्हणून जशी या अंधारामध्ये उजेडाची ज्योत चमकत असते ना, आणि त्याचप्रमाणे सत्याची चमक कधीच फिकी पडत नाही. म्हणून माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावं, कारण सत्याचा नेहमी विजयच होतो. जरी तुम्हाला सत्याच्या समोर अंधार दिसत असेल, पण त्या अंधाराला घाबरून जाऊ नका, कारण जिथे सुखाची प्राप्ती निर्माण होते ना, तिथे अगोदर दुःखाचंच सावट असतं. आणि जेव्हा दुःखाचा तुम्ही सामना कराल ना, तेव्हाच सत्याची सुरुवात होणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका. बघा, आपल्यावर संकट आलं म्हणून आपण चांगले कर्म सोडून द्यायचे का? तर नाही. तो विचारसुद्धा मनात कधी करू नका, कारण चांगले कर्म करणारा माणूस असतो ना, त्याच्या जीवनामध्ये तर संकट भरपूर येत असतात, पण त्याचा नंतरचा प्रवास असतो तो सर्वात सुखदायी असतो. म्हणून अगोदर बघा, सोसलेले घाव असतात ना, ते नंतर त्याचा चांगला बघा मूर्ती होते. अगोदर घाव सोसल्याशिवाय बघा, अगोदर एक दगड असतो आणि त्या दगडाला काही रंग नसतो, रूप नसतो, काही नसतं, असाच जमिनीवर पडलेला असतो. त्याच्यावर कोणी बसतं, लाथा मारतं, काहीही करतं, आडवं तिडवं त्याला काहीही त्याच्यावर टाकलं जातं. पण एक दिवस त्याचा मूर्तीमध्ये रूपांतर होतो. त्याच दगडाला बघा, माणसं सिंदूर लावतात, तूप लावतात, काय काय लावतात बघा, आणि मग त्याची पूजा करायला लागतात. अशी आहे ना ही सत्य घटना, अशी आहे. म्हणून सत्याच्या मार्गावर चाला. तसे आपण दगड आहोत, हे शरीर आहे ना, तसाच दगड आहे. आता सध्या असाच पडलेला आहे. त्याला कोणीही काही करो, त्याची काहीही किंमत नाही. पण जेव्हा हे सद्गुण विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतील, या अंतरात्म्यामध्ये हा परमेश्वर जागृत होईल ना, तेव्हा खऱ्या सुखाची बघा, खऱ्या सुखाची सद्गुण विचारांची देणगी आपल्याला मिळणार आहे. आणि ही प्रवृत्ती जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होईल, तेव्हा खरं तर आपण बघा सत्याच्या मार्गावर जाऊ. आणि जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर जाऊ ना, तेव्हा खरी सद्गुण विचारांची ही शिदोरी पूर्ण आपल्या मनामध्ये निर्माण होईल. समर्थ पुढे सांगत आहेत, हे मानवा, तुझ्या जीवनाचा जर तुला उद्धार करायचा असेल, तुझं जीवन जर तुला सुंदर बनवायचं असेल ना, तर जिथे परमेश्वर वास्तव्य करतो ना, जिथे परमेश्वर राहतो, तिथे तू राहिलं पाहिजे. तिथे तू ठाण मांडून राहिलं पाहिजे. ते ठिकाण कोणतं? तर तुमचं मन, तुमचा अंतरात्मा. त्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वरासाठी तुम्ही जागा केली आहे का? अगोदर तुम्ही जन्माला आला ना, तेव्हा ती जागा परमेश्वराचीच होती. पण हळूहळू त्यामध्ये क्रूर कर्म टाकून तिथे अहंकारी रावणाने प्रवेश केला. आणि आत्तापर्यंत आपलं आयुष्य संपत आलं तरी तिथे अहंकारी रावणच आहे. तो या वैखरीतून मांस मच्छी खात असतो, वाईट अपशब्द बोलत असतो. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये, म्हणून अजूनही विचार कर, कारण सर्व तुझ्या हातामध्ये आहे. जेव्हा तुझ्या वैखरीतून श्रीरामाचे विचार बदले जातील ना, तेव्हाच श्रीराम समर्थ तुझ्या विचारांमध्ये येईल. या अंतरात्म्यामध्ये बघा ठाण मांडून बसेल.
पण हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. म्हणून भक्ती मार्ग करणं, भक्ती मार्गामध्ये राहणं, तुझे कर्म श्रेष्ठ करणं हे सर्व तुझ्याच हातात आहे ना. जरी तुला कुणी किती जरी सांगितलं, पण तुझं मन जर ते ऐकत नसेल ना, तर ते काहीच शक्य नाही. म्हणून समर्थांना बघा, कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये आपलं मन आहे ना, ते आपलं कधीच ऐकत नाही. म्हणून संत मंडळींची, संत सज्जनांची संगती घडवो अशी परमेश्वराला बघा सांगा. परमेश्वराला का परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये संत संगती घडो, त्यांचा मला सहवास घडो. बघा मायबाप सज्जनांनो, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये संत संगती घडते ना, संत संगतीचा सहवास लागतो, तर आपले जीवन सोन्याहून पिवळं होतं आणि हेच परमेश्वराला आवडतं. जय जय रघुवीर समर्थ.